जय श्रीराम मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे येणाऱ्या पुढच्या काही वर्षांमध्ये भारतात कोणकोणते सेक्टर फास्ट वाढू शकतात, जेणेकरून आपण सर्वात फास्ट वाढणाऱ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो। त्यासाठी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। तर आपण नंबर 5 वरती असलेले सेक्टर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT सेक्टर 2023 चा IT सेक्टरचा 2023 चा रेव्हेन्यू जवळपास $245 बिलियन एवढा आहे आणि हाच रेव्हेन्यू 2028 ते 2030 पर्यंत $350 बिलियन एवढा असू शकतो। IT सेक्टरला वाढवण्यासाठी सायबर सिक्युरिटी, क्लाउड कंपाऊंडिंग, AI, ब्लॉकचेन, 5G इन्फ्रास्ट्रक्चर मदत करू शकतात। या सेक्टरमध्ये टॉपच्या कंपन्या आहेत TCS, विप्रो, इन्फोसिस। या स्टॉक मध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो। यानंतर 4 नंबरचे सेक्टर आहे इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट। भारताचे इन्फ्रास्ट्रक्चर मार्केट 2027 ते 2030 पर्यंत $1.50 ट्रिलियन पर्यंत जाऊ शकते। स्मार्ट सिटी, नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाईन, गतिशक्ती, हाऊसिंग असे वेगवेगळे प्रोग्राम या सरकारने उभे केले आहे, जेणेकरून हे प्रोग्राम या सेक्टरला वाढवण्यासाठी खूप मदत करू शकतात। येणाऱ्या काही वर्षांमध्ये सरकार नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर या सेक्टरमध्ये $1 ट्रिलियन ते $1.5 ट्रिलियन पर्यंत इन्व्हेस्ट करू शकते। रिअल इस्टेट सेक्टरचं टोटल व्हॅल्युएशन 2030 पर्यंत $1 ट्रिलियन पेक्षा जास्त असू शकते, जे भारताच्या GDP पैकी 18 ते 20% असेल। ब्लॅकस्टोन ही एक सर्वात मोठी प्रायव्हेट कंपनी आहे। या कंपनीने रिअल इस्टेट सेक्टर मध्ये 2023-24 या वर्षामध्ये 3.8 लाख करोड एवढी इन्व्हेस्ट केली आहे आणि 2030 पर्यंत हीच कंपनी अजून 1.5 ते 2 लाख करोड या सेक्टर मध्ये इन्व्हेस्ट करू शकते। या सेक्टर मध्ये टॉपच्या 3 कंपन्या ओबेरॉय रिअॅलिटी, GR इन्फ्रा प्रोजेक्ट आणि SG इन्फ्रा इंजिनिअरिंग या टॉपच्या कंपन्या आहे। यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो। यानंतर पाहूया नंबर 3 वर असलेले सेक्टर। नंबर 3 वर आहे डिफेन्स सेक्टर। डिफेन्स सेक्टरने 2023 मध्ये जवळपास 16,000 करोड एक्सपोर्ट केले आहे आणि 2027 पर्यंत भारत $15 बिलियन एक्सपोर्ट करू शकतो। 2023 मध्ये डिफेन्स प्रोडक्शनची व्हॅल्यू 1 लाख करोड पेक्षा जास्त झाली होती। या सेक्टरचे टॉप 3 स्टॉक आहेत HAL, भारत इलेक्ट्रॉनिक आणि टाटा पॅटर्न। या स्टॉक मध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो। आता पाहूया भारतामध्ये असलेले नंबर 2 चे सेक्टर। नंबर 2 चे सेक्टर आहे हेल्थ केअर। 2021 मध्ये हॉस्पिटल सेक्टरचे व्हॅल्युएशन होतं 7,940 बिलियन आणि तेच 2027 ते 2028 पर्यंत हॉस्पिटल सेक्टरचे व्हॅल्युएशन 18,000 बिलियन पेक्षा जास्त असू शकते। सरकारने भारतामध्ये आयुष्यमान भारत यासारखी सर्वात मोठी हेल्थ केअर इन्शुरन्स स्कीम चालू केली आहे। फार्मा सेक्टरचे व्हॅल्युएशन 2027 ते 2030 पर्यंत $130 बिलियन एवढं असू शकतं। या सेक्टर मध्ये टॉपचे 3 स्टॉक मॅक्स हेल्थकेअर, सन फार्मा आणि डॉक्टर रेड्डी हे स्टॉक चांगले असून यासारख्या अजून खूप कंपन्या फार्मा मध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। भारतामध्ये टॉपचे सेक्टर आहे रिन्युएबल एनर्जी। आपला भारत रिन्युएबल एनर्जी या सेक्टर मध्ये सगळ्या देशांपैकी आपला भारत देश 4थ्या नंबरवर आहे। मोदीजींचे सरकार आल्यापासून या सेक्टर मध्ये जवळपास $70 बिलियन पेक्षा जास्त इन्व्हेस्ट झाले आहे आणि आता पुन्हा मोदीजींचे सरकार जर आले तर या सेक्टर मध्ये $100 बिलियन पर्यंत इन्व्हेस्ट होऊ शकते। आता झालेल्या बजेट मध्ये म्हणजे 2024 च्या बजेट मध्ये सरकारने सोलार योजनेसाठी 11,500 करोड या सेक्टर साठी दिले आहे। या 11,500 करोड मध्ये सोलार पॉवर साठी 10,000 करोड, त्यानंतर नॅशनल ग्रीन हायड्रोजन साठी 600 करोड आणि वाइंड प्रोजेक्ट साठी 930 करोड। आता या सेक्टर मधील टॉपचे स्टॉक म्हणजे सर्वात जास्त फायदा अदानी रिन्युएबल, वारे रिन्युएबल टेक्नॉलॉजी आणि इन्सोलेशन एनर्जी हे स्टॉक आहेत। या स्टॉक मध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा।